मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्रहो, आजच्या व्हिडिओचा एक विषय वेगळा आहे. विषयाचं नाव आहे मोदीजी तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. मित्रहो, 2 दिवसापूर्वी मोदीजींनी जनतेला एक आव्हान केलं होतं. ते म्हणाले होते की जनतेने पेट्रोल डिझेल हे जपून वापरायला पाहिजे आणि त्याची काटकसर केली पाहिजे. तसेच 1 वर्षभर सोने खरेदी करू नका, अशा अनेक काही म्हणजे सांगितलं की हे करू नका ते करू नका. त्याचा आपण एक व्हिडिओ बनवला आहे याच्या आधी, तो तुम्ही बघितला तरी चालू शकतं. परंतु मित्र, मला वाटतं की मोदीजींनी हे जनतेला सांगण्याआधी त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. कारण आता बघा, पेट्रोल डिझेल हे जास्त कोण वापरतं, तर नेते, बिझनेसमॅन, तसेच ॲक्टर, कलाकार हे लोक जास्त पेट्रोल डिझेल वापरतात. कारण ते एकटे कधी फिरत नाही, त्यांच्या पाठी गाड्यांचा ताफा असतो. 10-20 गाड्या त्यांच्या पाठोपाठ असतात, म्हणजे त्यांचे सुरक्षा रक्षक, परत त्यांचे सहकारी नेते यांच्या त्या गाड्या असतात. आणि सामान्य माणूस काय फिरला तर बाईकने फिरू शकतो किंवा सायकल किंवा एखादी 4 व्हीलर घेऊन फिरू शकतो. पण आज नेते लोकच जास्त डिझेल पेट्रोलची उधळपट्टी करत आहेत. मोदी आज 5 राज्य निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरले, तर त्यांनी किती गाड्या सोबत घेऊन फिरले असतील निवडणुकीच्या प्रचाराला. पूर्ण 10-10, 20-20 गाड्या त्यांच्यासोबत असायच्या. त्यांच्या गाड्या, त्यांच्या सोबतच्या नेत्यांच्या गाड्या, परत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या, अशा अनेक गाड्या घेऊन ते फिरत होते. आणि जसं 5 राज्याचा निवडणुकीचा प्रचार संपला, तसे त्यांनी आता लोकांना उपदेश द्यायला सुरुवात केली की हे करू नका, ते करू नका. त्याच्यामुळे आज त्यांनी या केलेल्या आव्हानांवर फार मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. देशात चारी बाजून त्यांच्यावर टीका होत आहे की तुम्ही आधी तुमच्यापासून सुरुवात करा, मग जनतेला सांगा की हे करू नका, ते करू नका. आज त्यांनी सांगितलं आहे की 1 वर्षभर सोने खरेदी करू नका. पण मला सांगा, जर सोने खरेदी नाही केले तर लोकांची लग्न कशी होणार? लग्नामध्ये तर सोनं द्यावंच लागतं. आणि जर सोनं जर खरेदी नाही केलं तर तिथल्या सोन्याच्या व्यापाऱ्यांचं काय होणार? सोनं विकणाऱ्या, परत ते जे सोनं घडवणारे कारागीर आहेत त्यांचं काय होणार? हे मोदींनी सांगावं. आणि त्यांच्या रोजगाराचं काय होणार? आज तुमच्याकडे परकीय चलनाचा तुटवडा आहे, तुम्हाला डॉलर आपल्या देशात कमी आहेत असं तुमचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगतात की सोनं खरेदी कमी करा. पण सोनं व्यापाऱ्यांचं काय होणार? ते जे सोनं घडवत आहेत त्या कारागिरांच्या नोकरीचं काय? त्यांची पोटापाण्याची काय व्यवस्था करणार? ते पण तुम्ही सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की परदेश दौरे टाळा. परदेश दौरे हे सामान्य माणसांपेक्षा बिझनेसमॅन, नेते आणि कलाकार, मोठमोठे लोकच जास्त करतात. सामान्य माणसं कधीतरी वर्षातनं एखादा परदेश दौरा करतात. आता हे वाक्य तुमच्यासाठी पण लागू होतं मोदीजी, कारण तुम्हीच जास्त परदेश दौरे करता. सामान्य माणसं कुठे परदेशात जात आहेत? तर तुम्ही देखील तुमचे परदेश दौरे कमी करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच इतर देशातील नेत्यांशी बोलला तर खूप चांगलं होईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या परदेश दौऱ्यांवर कंट्रोल ठेवायला पाहिजे. आता या मोदींनी केलेल्या या जी वक्तव्य आहेत, म्हणजे जे त्यांनी ते लोकांना मार्गदर्शन केलं आहे की आव्हानं केली आहेत, त्याच्यावरती राज ठाकरेंनी पण टीका केली आहे. परत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील टीका केली आहेत की पंतप्रधान हे कॉम्प्रोमाइज झाले आहेत आणि ते स्वतःची जबाबदारी जनतेवर ढकलत आहेत. तसेच राज ठाकरे म्हणाले आहेत की तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेला कशाला? असे हे मोठमोठ्या नेत्यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. परत काँग्रेसचे जे इतर नेते आहेत त्यांनी देखील सांगितलं आहे की मोदीजी तुम्ही पहिले तुमच्यापासून सुरुवात करा आणि तुमच्या नेते लोकांना देखील सांगा की कमीत कमी गाड्या घेऊन तुमची कामे करा. कारण तुमचे नेते देखील खूप गाड्या घेऊन फिरतात. तुमचे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या असतात पाठीमागे, आणि ते हजारो लिटर डिझेल पेट्रोलची नासाडी करतात. त्यासाठी मला वाटतं की तुम्ही आणि तुमच्या भाजपच्या नेत्यांनी पहिलं काटकसर करायला शिकले पाहिजे. म्हणून या व्हिडिओचं शीर्षक आम्ही असं दिलं आहे की मोदीजी तुम्ही आधी तुमच्यापासून सुरुवात करा, मग लोकांना सांगा. धन्यवाद मित्रांनो. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, एका नवीन विषयावर बोलू. मी आता तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.